तर काय केलं पाहिजे? नाही नाही, मुळामध्ये काय माहिती का, महानगरपालिकेची 15 नाट्यगृह पुणे शहरामध्ये आहे. त्यातल्यापैकी बालगंधर्व, यशवंतराव अण्णाभाऊ साठे हे चांगली चालतात त्याच्यामध्ये. कोरोनाच्या काळानंतर नाट्यगृहांकडे जे सातत्यानं दुर्लक्ष झालंय ते दुर्लक्ष झालेलं आहे. नुसता स्वच्छतेचा हा विषय नाही, पार्किंगचा विषय आहे, कॅन्टीनचा विषय आहे, आतल्या कर्मचाऱ्यांचा विषय आहे, असे खूप विषय आहेत त्याच्यामध्ये. आणि आज प्रकारचं जी स्वच्छता होती ना, ती अतिशय वाईट पद्धतीने होते. कुठल्याही कर्मचाऱ्यांचं तिथे लक्ष नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्हाला कार्यक्रमाला गेलं की बोलून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये. आणि परवाची घटना तर अतिशय म्हणजे काय बोलावं, मला वाटतं देशात अशी घटना घडली नसेल ज्या समजा प्रेक्षकांच्या बाबतीत घडली. ते मोठा काही ऍक्सिडेंट पण हाऊसफुल प्रयोग होता त्या दिवशी, वरवरचे वधूवर त्याच्यामध्ये ते नवरा बायको दोघे मिळून बाहेर जाऊन तो विषय संपवला. पण अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे. महानगरपालिकेनं खरं म्हणजे सातत्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कर्मचारी आणि कुणाचंच काही लक्ष नाही आतापर्यंत महानगरपालिकेची. येतात काय कोण म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा आहे. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला वाचपन पण कळत नाही आणि व्यवस्थापन कळत नाही, ड्रेस कोड नाही, काय नाही. हे अनेक वर्ष आमच्या तक्रारी आहेत. अगदी पालकमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपासून घटना घडली की तेवढ्यापुरती ती डागडुजी होती आणि नंतर तसंच होतं. आम्ही आता कालची मीटिंग व्यवस्था झालेली आहे, त्यांना आम्ही आता तीव्र शब्दामध्ये कलावंत आणि रसिकांच्या वतीनं भावना नोंदवलेली आहे. त्यांना सांगितलं की अशा प्रकारची जर परत घटना घडली तर आम्हाला वेगळ्या प्रकारचं काम करावं लागेल. आणि मुळामध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय की पुणे शहराच्या महानगरपालिकेचं सांस्कृतिक धोरणच नाही. एकदा काही धोरण झालं ना म्हणजे हा अधिकारी त्याच्याकडे बोट दाखव, तो अधिकारी त्याच्याकडे बोट दाखव, असं झालेलं आहे. आता काय होतं, बेसिनचा नळ तुटला तर ते म्हणतात भवनकडे खात्याकडे गेलं पाहिजे. समजा बल्ब गेला तर ते म्हणतात विद्युत खात्याकडे जायला पाहिजे. हे सांस्कृतिक खात्याची काम करणारे अधिकारी म्हणतात आमच्याकडे बजेटच नाही. म्हटलं कधीतरी ते एकत्रित करा ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा, बेसिनचा नळ तुटतो, महिनाभर तो नळ दुरुस्तच होत नाही. त्यामुळे हा प्रचंड गलथनपणा अधिकाऱ्यांचा आहे. आणि अशा प्रकारचे म्हणजे तुम्हाला सांगतो, बालगंधर्वला सुद्धा मागच्या 2 महिन्यापूर्वी साप निघाला. हा उंदीर तर सोडा, म्हणजे आता काय झालंय, साप निघालाय. नाट्यगृहाच्या बालगंधर्व मांजर आडवी जाते त्याच्यामध्ये तिथे. या उपाययोजना अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजे. डे टू डे सगळ्या अधिकाऱ्यांनी थिएटरचं चौकशी केली पाहिजे, फिरून गेलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, तरच ते प्रश्न सुटणार आहे.